भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर। भंडारा गोंदिया येथील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढ्यांच्या प्रचारासाठी जे.पी. नड्डांची प्रचार सभा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचा आज नागपूर जिल्ह्यामध्ये 3 सभा। नितीन गडकरींच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात। पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे पालघरमध्ये। संध्याकाळी 5 वाजता बोईसरच्या आंबटगोड मैदानावरती ठाकरेंची सभा। पावसामुळे दर्यापूर तालुक्यातील नरतोडा येथील शेतकऱ्यांचं उभं पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। मात्र सरकारकडून आर्थिक मदत सोडा अद्याप सर्वेही नाही। वारंवार तक्रार करून सुद्धा कृषी सहाय्यक अधिकारी व ग्राम तलाठ्यांचं दुर्लक्ष, म्हणून शेतकऱ्यांचा पाहायला मिळाला आक्रोश। शेतकऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मदतीची गुहार। लोकसभा उमेदवारीच्या 3ऱ्या टप्प्याचे अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात। 3ऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आजपासून अर्ज दाखल होणार। अर्ज भरण्याचा पहिला दिवस असूनही महायुतीच्या उमेदवाराची अजूनही घोषणा नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीसाठी जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांना उमेदवारी जाहीर। अपेक्षित उमेदवारांची चाचपणी करत असणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना धक्का। कोण असली कोण नकली हे जनता ठरवेल, गृहमंत्री अमित शहाने केलेल्या टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। भाजपसोबत जाण्यासाठी पवारांचा विरोध होता म्हणून पक्ष फुटला, जयंत पाटलांचं वक्तव्य। माढा लोकसभेत भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर। लवकरच आमदारकीचाही देणार राजीनामा, सूत्रांची माहिती।